आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम नागपूरला। एक अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचं पथक यामध्ये समावेश। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल। प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे। बहुजन पोरांनी ठरवलं तर ते रस्त्यावर फिरू देणार नाहीत। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। बहुजन पोरांनी ठरवलं तर कोरटकर काय आणि सोलापूरकर काय हे रस्त्यावर फिरू शकणार नाहीत। आम्ही हातावर हात घालून बसलेलो आहे। आमची हिंमतही नाही काही बोलायची। प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देणार। संभाजी ब्रिगेडची घोषणा। कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकावल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा देखील आरोप। जो काळं फासेल किंवा त्याला धिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या खात्याचा वाईट अनुभव आला। भुमरेंचा पीए असल्याचं सांगून एका व्यक्तीनं पैशांची मागणी केली। अमोल मिटकरी यांचे गंभीर आरोप। या खात्याचे संबंधित मंत्री मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते। मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते। मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस संदीपान भुमरे मंत्री होते आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते। त्यामुळे या 4ही डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला। अमोल मिटकरी यांनी त्यावेळी सांगितलं पाहिजे होतं अजित पवार यांचं वक्तव्य। तेव्हा सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई करता आली असती। अजित पवार यांची प्रतिक्रिया। होता तर त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं। इतक्या उशिरा त्यांनी काय सांगितलं? या गोष्टीला सहसा लोकप्रतिनिधींनी या गोष्टी तातडीने लक्षात आणून दिल्या तर आपल्याला कारवाई करणं सोपं जातं। भ्रष्टाचार करणाऱ्या ओएसडींची नावं मुख्यमंत्र्यांनी सांगावीत। विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारणा। मिटकरींच्या आरोपानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार द्यावी। मिटकरींच्या ओएसडीवरील आरोपांनंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। त्यांनी काय आरोप केले मला माहित नाही। त्यांनी कोणी पैसे मागितले काय मागितले त्यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार करावी, लेखी स्वरूपामध्ये करावी। आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडींना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल। जर ओएसडी आणि पीए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार ना। एकनाथ शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत। फडणवीसांनी प्रकरणाची खुली चौकशी करावी। MMRDAवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे यांचा निशाणा।